श्रोते सज्जन, माता भगनी, बाल गोपाळ, पंचकृषीतून आलेले सर्व गुणीजन, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी बंधू, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध सर्वांच्या चरणी प्रणाम करून आपला जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचं आपण तुम्ही आम्ही खेळीमेळी असं चिंतन करूया. मस्तक हे पायावरी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो प्रतिपाद्य विषय आहे तो भक्त ऐसे दाना जे देही उदास. आजचा विषय आहे भक्त. त्याचं जीवन कसं असतं, त्या जीवनाचं यथार्थ रूपाने वर्णन तुकाराम महाराज करतात. भक्त हे कोणत्या लक्षणाने युक्त असतात, त्यांचा विषय काय असतो, ते काय करतात, त्यांचं करण्याचा जो उद्देश असतो त्याच्यामध्ये सत्य आहे का, सत्य आहे. आणि त्या सत्यामध्ये असं आहे की ऐकणाऱ्याचं आणि सांगणाऱ्याचं दोघांचंही कल्याण त्याच्यामध्ये आहे. फक्त एकच आहे, जर साईड चुकली तर अधोगती पण आहे. विठ्ठल विठ्ठल. अधोगती नको आहे, गती तर निश्चितच आहे. आणि ते साधन करताना सर्वजण करताना दिसतात. आपण सर्वजण भक्तच आहोत. तुम्ही म्हणाल भक्त, आम्ही संसारिक माणसं. संसार सुद्धा भक्तीच आहे, फक्त माहित नाही. विठ्ठल भक्ताचं आणि भक्तीचं हे एकदम अनन्य नातं आहे. अनन्याश्चिंतेन तू मागे, जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे तसं भक्ताचं आणि भक्तीचं हे इतकं अनन्य नातं आहे की जगतामध्ये दुसरं नातं कुठे सापडणार. आणि कलियुगामध्ये हे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. कलियुगामध्ये हा नॅशनल हायवे म्हणजे भक्ती मार्ग आहे. विठ्ठल हा नॅशनल हायवे देशातला नाही, जगातला, विश्वातला एक नंबरचा आणि नॅशनल हायवे आहे. याच्याने सर्वांना जाता येतं. सर्व गेलेले आहे. तिथं वयाचं कुठलंही बंधन नाही. इतक्या वयामध्ये आणि बंधूंनो, या ग्रामस्थांनी हे जे कार्यक्रम राबवला 2-3 वर्षापासून, त्याचे कारण मी सांगतो मी तुम्हाला. कलियुगामध्ये असं झालेलं बंधूंनो, आपण ज्याला तमाशा म्हणतो, तमाशा हा प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे. ते आमचे ते बाबा ते हसायला लागले, कारण प्रत्येकाच्या खिशामध्ये तमाशा आहे, अलग लक्षामध्ये. पण मी तुम्हाला असं विचारतो, तमाशा जर समजा इतकं व्यापक रूप झालेलं आहे पण त्याच्यापासून जीवनाचं कल्याण नाही, हे अगदी निश्चित मी सांगू शकतो. त्याच्यातले जी वाद्य असतात ना, ती सगळे तमोगुणी वाद्य आहे. हे जे वाद्य आहेत ना, हे सत्वगुणी वाद्य आहेत. सत्वगुणामध्ये, तमोगुणामध्ये, रजोगुणामध्ये काय फरक आहे सांगू का? हे तिन्ही दरवाजे नरकाचेच आहेत. कशाचे दरवाजे ते? नरकाचे. नरकाचे दरवाजे असल्यामुळे ते टाळून आपल्याला जायचंय. नरकाच्या दरवाज्यात जायचं नाही. कारण
ज्या वेळेला ती बाई स्टेजवर येते किंवा माणूस असतो तो कलाकार असतो, स्टेजवर आल्यानंतर तो तुम्हाला तोंड नाही दाखवी, तो तुमच्याकडे पाठ करून नाचत असतो. चांगलं बारकाईने पहा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता त्याच्यातला जर सखोल असं चिंतन सांगितलं, त्याच्यातले वाद्य सुद्धा आणि हे सगळे रजोगुणी वाद्य असल्यामुळे जीवनाला अधोगतीला घेऊन जातात. तुम्हाला सांगू, जे माणसं त्र्यंबकेश्वरला कशासाठी गेले, कशासाठी गेले, खरं इमानदारीने सांग, कशासाठी गेले ते? वारीला गेले, देवासाठी गेले. सोपं आहे, काही अवघड थोडंच. ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही. पण सांगू तुम्हाला, आई बापाने सांगितलं जाऊ दे, तुका जाऊन येत नाही, जे जाऊ. आता हे लागत घे, 300 रुपये लागत घे, तुला 300 लागेल, 400 लागेल, घे पैसे, जाय तू जाऊन ये. पण तुम्हाला सांगू, तिथं गेल्यानंतर ज्या वेळेला सगळीकडे स्टॉल पाहिले, आपले हे पाहिले त्यांनी, आणि तिथं गेल्यानंतर ती एखादं हिरव्या चाऱ्यावर पा जनावर कसं येडं होऊन जात. हिरवं जर आजूबाजूच्याला हिरवं टाकलं ते दावा तोडायचंच कमी राहत. तसं यांनी मागचा पुढचा विचार पाहिला, जाऊ गेली ते ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, प्रदक्षिणेवर बी माती पाडली. बरं, अजून कशावर पाडली? कीर्तनावर बी ज्याच्यासाठी गेला ते बी नाही, प्रदक्षिणा नाही, दर्शन नाही, काय नाही, तिकीट पाडलं, मध्ये गेलं. आणि त्यांनी बी नेमक्या वेळेलाच उघडून दिलं. कवा जेव्हा थंडी वाजत तेव्हा 4 वाजता दिला पडद्यावर करून. आता धड ते मठात बी घेतलं नाही, बाहेर कुठेतरी पडलं. म्हणजे मठाचा दरवाजा लागून गेला. म्हणजे तिकडून बी गेलं, हिकडून बी गेलं, घराकडून बी गेलं. हे कोणी केलं? तमाशाने केलं. कोणी केलं? जीवनात हा जो तमाशा आहे ना, तुम्हाला सांगू का, हे प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे. जाऊ दे त्या गोष्टी काय, तुम्हाला सांगतो, हा जुना काळ होता माणसाचा, फार जुना काळ. आता हा इंटरनेट मधले सर्वजण तुम्ही असल्यामुळे ना, तुम्ही आज जरी समजा असं बटन ऑन केलं तरी सुद्धा तुम्ही तिथे तमाशा पाहू शकता. तर हे सगळं इंटरनेटवरही नाही सगळं. याच्यासाठी घर सोडायची गरज नाही. पण एक गोष्टीसाठी तुम्हाला नक्की घर सोडावं लागेल. तुमच्या जीवनाचं जर कल्याण व्हावं असं वाटत असेल, प्रामाणिकपणे कीर्तनकारासह सांगू राहिलो मी, कीर्तनकारासह जर आपल्याला आपल्या जीवनाचं भलं व्हावं वाटत असेल, आतापर्यंत मी सर्व जगतातला अनुभव घेत आलो 60 वर्षापर्यंत, की जीवनाचं कल्याण होणारा करायचंच असेल तर फक्त एकच मार्ग येतो, म्हणजे कीर्तन मार्ग. आणि तेही कीर्तन मार्ग करायचा असेल तर साधू संतांनी लिहिल्याप्रमाणे केला तरच जीवनाचं भलं होऊ शकतं. भलं होऊ शकतं एवढंच नाही, हे जी मिळालेली तुम्हाला जी काय आहे ही सुद्धा ब्रह्मरूप करता येते. कीर्तन